ना, अगं तो पॅरा नाही का, ती थेरपी, ते प्रोफेसर पोटे नाही का, त्यांनी आपल्या डिटेल मध्ये लिहून दिलेली ती. अगं जे नाही आहे ते राहू दे ना, पुढचं लिही. अगं पण पुढे काय लिहायचं बघ. मला आठवतंय आपण दोघींनी कॉलेज बंक केलेलं, पण मना होती लेक्चरला. यार मना फिर तू बता दे ना. ए मना, ओए मिस मनाली कुलकर्णी. अय हा काय काय झालं? खरं तर हा प्रश्न आहे ना, आम्ही दोघींनी विचारला पाहिजे. व्हॉट हॅपन्ड डिअर? कुठे काय? ए तू ना येडावडा के पेढा मत खा. मागच्या आठवड्यापासून बघतोय हिचं काहीतरी चालू आहे. हो ना, नुसतं ग्रुपमध्ये एकतर बोर होतेस, चिडचिड करतेस, नाही तर स्वतःमध्ये कुठेतरी हरवलेली असतेस. आणि आता काय तर पुन्हा कालच्या पार्टीचा राडा. 100%. साली तू कुछ तो छुपा रही है. बरं जाऊ दे, मला सांग, घरी काय प्रॉब्लेम आहे का? तुला एक्झामचं टेन्शन आहे का? टेन्शन? हा ना, हिचा बाप आमदार, हिच्या जागी मी असती ना तर प्रोफेसरलाच बसवलं असतं पेपर लिहायला. अरे बस बस, कुठल्या कुठे नेत आहे? मला एक्झामचं वगैरे काही टेन्शन आलेलं नाहीये. तो फिर क्या बात है? मला काहीतरी होतंय, पण नक्की काय होतंय हेच कळत नाहीये. हल्ली कशात मनही लागत नाहीये. मनातलं बोलावंसं वाटतंय, पण शब्दच सुचत नाहीयेत. ओरडून सांगावंसं वाटतंय, पण आवाजच फुटत नाहीये. आईचा घो म्हणे यू आर इन लव्ह. व्हॉट? नाही ग, असं काही नसेल. हे जे सगळे लक्षण आहे ना, त्यालाच प्रेम म्हणतात. ये तो प्यार का बुखार है डार्लिंग, पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. ए सांग ना, कोण है तो हँडसम जिसका बच्चा तेरे गोद में खेलेगा? काय नाव आहे त्याचं? कोणत्या क्लासमध्ये? काही तर सांग सांग. ना. देखो वो आ गया. देखो वो आ गया. रब्बा मेरे की करा मैं, की करा मैं, की करा. रब्बा मेरे की करा मैं, की करा मैं, की करा. कोई इश्क दा रोग है लगा, मुझे इश्क दा रोग है लगा. कोई इश्क दा रोग है लगा, मुझे इश्क दा रोग है
कशी मी आणि कुठवर कारे रुसला माझवरी दोष तुझा की विडा मनाचा की नशीबाचा दगा मुझे इश्क दा रोग है लगा. आज हम बहुत खुश हैं. हो मी पण. खरं तर खूप दिवसांपासून सांगायचं होतं तुला मनातलं. हो मी पण. साला मैं तो यूं ही डर रहा था. तूने क्यों नहीं बोला? हो मी पण. खरं तर आपल्या या प्रेमाची चव खूप आधीच लॉजवरती घेऊन केली असते. पण तुझा भाऊ यार खूप भीती वाटते त्याची. कधी ठासून मारेल ना पत्ता नाही लागू त्यांना. हो मी पण. ए तू माझी मारणार? गांजा पिऊन आलीस काय? काय तेच चिन्मय तू मी इथे कशी काय? तू मला तुझ्या डान्स क्लास मध्ये घेऊन आलायस? तू मला विचारतेस तू इथे कशी? कधी नाही तू डोळे बंद ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या गाडीवर बसलीस, इथपर्यंत आलीस आणि मला विचारतेस तू इथे कशी? हे कसं शक्य आहे? पण मी तर सुकू. काय? काय नाही, पण मी ते एकटी कशी? सना, वेदू, सँडी आपला सगळा ग्रुप कुठे आहे? ए मी काय तुझी तो वराड काढायला आलोय काय? हा अरे पण आपण नेहमी सगळे सोबत असतो ना. पण आता बाकीचे सगळे कुठे आहेत? ना डोक्याची आई छऊ नकोस माझी. चिन्मय माइंड युअर लँग्वेज. ट्राय कर. ट्राय कर. माय फूट. हे असली फालतूगिरी मला नाही जमणार. जसं मला इथे आणलंयस ना तसं मला घरी जाऊन सोड. बेबी बेबी चिन्मय सोड. अगं माझा सोड मला. चिन्मय अरे माझं ऐकून तरी घे. चल ना प्लीज चल. चिन्मय ऐक प्लीज ऐक माझं. मी तुला सगळं सांगतो काय झालं ते. ठीक आहे? तर तू सना वेदिका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उभ्या होत्या आणि मग मी आलो आणि मी जेव्हा आलो तुम्हाला बघून फुल फिदा झालीस आणि मग प्रेमाने मला गच्च अशी मिठी भरून माझ्या पाठीमागे बसलीस आणि मग मला असं फील झालं की तुम्हाला खुली ऑफर दिली आहे. मग गडबडीत मला लॉज भेटला नाही म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो ग. यू ब्लडी. अरे बसले असेल मी चुकून तुझ्या गाडीवर. त्यात काय झालं? इट्स ओके ना. आपण नेहमीच सोबत असतो. मग तू काय मला लॉजवर घेऊन जाशील? वेंचोत. तुला चांगला मित्र मानत होते रे मी. तू आणि तुझी ती गाडी दोघे खड्ड्यात जा. चिन्मय
What a speech, Miss Manali कुलकर्णी. चिन्मय आमदार बापाची लाडकी पिल्लू. काय समजतेस ग स्वतःला? गेले 2 वर्ष झाले तुझ्या वासावर जगतोय. वाघाच्या तोंडाला रक्त लागलं कसा होता तशी अवस्था केलीस तू माझी. आमदार बापाच्या जीवावर एवढं उड्या मारतेस काय? मी पण कॉलेजच्या डीनचा बोललो. तुझे हे जे पंख आहेत ना छाटून जमिनीवर लोळायला वेळ नाही लागला या चिन्मय देशमुखला. नाही तुझे पंख छाटून तुला जमिनीवर लोळवला ना नावाचा चिन्मय देशमुख नाही. चिन्मय आपण चांगले मित्र आहोत. आता मैत्री आठवते तुला? मुलगा आणि मुलगी दुनियेसाठी चुना लावायची चुतिया केली. चिन्मय मुलगा आणि मुलगी म्हणजे नर आणि मादी. आणि आज या नराला या मादीची लुसलुसीत चव्हाणी बघायची. चिन्मय सोड. चिन्मय सोड मला. चिन्मय सोड. चिन्मय ओरडेल मी सोड. हा ओरडायचं आहे पण नंतर. आता तर फक्त सुरुवात आहे. काय झालं तुला? तू का घाबरलीस इतकी? चिन्मय काय केलं तू तिला? अरे अरे हा आज आपला प्रँक होता. नंतर सांगतो तुला. अरे काही नाही गाईज, मी आणि सिद्धूने एक छोटासा प्रँक असं डिसाईड केला होता आणि मला कोणाला सांगायचं नव्हतं. खूप रॅन्डम प्लॅन होता सो राहून गेलो सगळ्यांना सांगायचं. सिद्धू सांग. अरे हा इट वाज जस्ट प्रँक जो की सक्सेसफुली झालेला आहे. अरे पण तू तिला एकटीला का आणलंस? आम्हाला पण इन्क्लूड करायचं होतं प्रँक मध्ये. अरे पण तू एकटीला का आणलंस? अरे हो तुला एवढा काय प्रॉब्लेम होता? हो मान्य ती एकटीच होती माझ्यासोबतच होती ना. आय वॉज जस्ट किडिंग बाबा. मी तुझ्यासोबत असं नाही काय करू शकत. मी फक्त एक छोटासा जोक केला. बाय द वे तुम्ही काय करताय तिथे? अरे तू आपला डान्स कोरिओग्राफ करणार होतास ना आता? हो यार. अरे यार सॉरी यार ते प्रँकच्या नादात राहूनच गेलं. बघ तुला बोलली ना तू विसरशील. सॉरी अरे प्रँकच्या नादात राहिलं. आय एम सो सॉरी. खरंच चिन्मय तू प्रँक केलाय? हो ग बाळा. चिन्मय हा खरंच प्रँक होता. अरे हो मी तुझ्यासोबत असं काही करू शकतो का? मी किती घाबरले होते. आज तर तू वाचलीस मनाली कुलकर्णी. पण हा चिन्मय देशमुख तुला झोपवल्याशिवाय राहणार नाही. हा वाद आहे माझा. बर्गर पिझ्झा आणि कवटाचा पोला. बर्गर पिझ्झा आणि कवटाचा पोला.